जालना तसंच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता इंटरनेट आणि एसटी सेवा बंद करण्यात आली आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट आणि एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत या दोन्ही जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ही बंद राहणार आहे। महत्त्वाची अपडेट बातमी, मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा आणि एसटी सेवा बंद ठेवण्यात आली। जालना आणि संभाजीनगरमध्ये दोन्ही सेवा बंद आहेत। तर मनोज जरांगे यांचं उपोषण आणि एकंदरीतच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे आणि जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इंटरनेट आणि एसटी सेवा बंद ठेवण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेले, जाणून घेऊया आणखी तपशील। विशाल, जालना आणि छत्रपति संभाजीनगर मध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। इंटरनेट आणि एसटी सेवा बंद ठेवल्याचं कळतंय, काय तपशील आहेत नेमके? सुरक्षितता म्हणून हे सगळे निर्णय घेण्यात आलेले। खरं तर कालपासून जरांगे पाटीलांचं आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन आक्रमक झालं आणि त्यानंतर त्यांनी मुंबईला जाण्याचा पवित्रा घेतला होता। आज सकाळी ते अंतरवाली सराटीला परत आले असले तरी अजूनही ते मुंबईला जाऊ शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। गेल्या वेळेस जे आंदोलन झालं होतं त्यावेळेस जवळपास 20 ते 25 बसेस या धुळे सोलापूर महामार्गावर जाळण्यात आलेल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरनं काही मेसेज पसरवण्यात येत होते। यावेळेस हे होऊ नये, अफवांचं काही प्रसारण होऊ नये म्हणून एक काळजी म्हणून आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा पुढील 48 तासांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सोबतच पुढील आदेशापर्यंत संभाजीनगर आणि जालन्याची एसटी सेवा सुद्धा बंद राहणार आहे। ठीक, धन्यवाद विशाल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर इंटरनेट सेवा आता 48 तास दोन्ही जिल्ह्यांची बंद असणार आहे आणि पुढचे आदेश येईपर्यंत एसटी सेवा बंद असणार आहे। जालना आणि छत्रपति संभाजीनगरसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे।